नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या वेब न्यूजमध्ये आपले स्वागत. अहिल्यानगर येथे शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या स्वर्गीय अरुणकाका साहित्य नगरीचं उद्घाटन कृषीमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या शाहिरी जलसा कार्यक्रमाने संमेलनाला विशेष रंगत आणली. शाहीर कल्याण काळे, हमीद सय्यद, भारत गाडेकर आदी कलाकारांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी मार्गदर्शन करताना दत्तामामा भरणे यांनी शब्दगंध साहित्य संमेलनामुळे नव्या पिढीत वाचन संस्कृती रुजण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. वाचाल तर वाचाल हा संदेश आजच्या युवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून वाचनामुळे विचार समृद्ध होतात आणि जीवनाला सकारात्मक दिशा मिळते. साहित्य संमेलन ही केवळ गर्दी नसून विचारवंतांची मेजवानी असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच विविध विषयांवरील परिसंवाद, काव्यसंमेलन, गझल मैफल, चर्चासत्रे आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शब्दगंध साहित्य परिषद 17वं त्यांचं हे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आहे. या माध्यमातून निश्चित प्रकारे वाचन संस्कृती वाढली पाहिजे. लोकांना साहित्य किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून लोकांनी एक थोडं स्वतःच एक व्यासपीठ इथे नगरकरांनी आणि नगरकर उपलब्ध करून देतात. निश्चित प्रकारे त्याचा फायदा आजच्या तरुण पिढीकडे, जे आज आपण मोबाईलवर तरुण पिढी मोबाईलचा वापर ज्यादा झालेला आहे, त्यामुळे एक म्हण आहे ना, आपण वाचाल तर वाचाल याप्रमाणे निश्चित प्रकारे आता आपण पुढे ह्याकडे पाहिलं पाहिजे. या साहित्य संमेलनाचा फायदा निश्चित प्रकारे तरुण पिढीला निश्चित प्रकारे होईल.